श्रोतेहो, मुलीचं कन्यादान हे पृथ्वीदाना इतकं पवित्र मानलं जातं. पण आज त्या पवित्र क्षणालाच आपण पैशाची किंमत लावतोय. कधी हुंडा दिला जातो आणि कधी मुलीच्या घरातूनच व्यवहार केला जातो. हुंडा तो देणं असो की घेणं, दोन्हीही तितकंच चुकीचं आहे. आज कदाचित आपल्याला ते पाप वाटत नसेल, पण त्याचं फळ मात्र जेव्हा भोगायला येतं ना, त्यावेळेस त्याची खरी जाणीव होत असते. तुकोबाराय सांगतात की धर्माच्या नावाखाली आपण अधर्म करत आहोत. सत्याने वागणाऱ्या माणसाला देवही साथ देतो आणि लोभ्याच्या मागे धावताना आपण माणुसकी हरवून बसलो आहोत. म्हणून कन्यादान पवित्र ठेवा, त्यात व्यवहार आणू नका. कारण हुंडा म्हणजे केवळ व्यवहार नाही, ते एक पाप आहे. तुकोबाराय आपल्या एका अभंगामध्ये सांगतायत, साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान, परी ते न कळे या मुढा, येईल कळो भोग पुढा. आचरिता कर्म भरे पोट राहे धर्म, सत्या देव साहे ऐसे करुनिया पाहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन, तुका म्हणे सोसे दुःख आता पुढे नासे. या अभंगातून आपल्याला तुकोबाराय एक कडक असं सत्य दाखवतात की कन्यादान ही फक्त एक परंपरा नाही, तो एक पवित्र त्याग आहे. पण जेव्हा त्या त्यागामागे पैशाची अपेक्षा येते, तेव्हा तो त्याग राहत नाही, तो व्यवहार बनत असतो. आपण समजतो हुंडा म्हणजे फक्त एक प्रथा आहे, पण तुकोबाराय सांगतात की तो एक अदृश्य असं पाप आहे. आणि आज त्याची जाणीव होत नाही, कारण सगळेच ते करतात. पण जेव्हा जीवनात अडचणी येतात, तेव्हा त्या पापाची जाणीव हळूहळू होत असते. खरं तर धर्म म्हणजे काय? जिथे स्वार्थ नाही, जिथे लोभ नाही, सत्याने वागणं आणि योग्य ते करणं हाच खरा धर्म आहे. पण आज आपण धर्माच्या नावाखालीच लोभ आणि व्यवहार लपवतोय. म्हणूनच समाजात दुःख वाढत चाललं आहे. तुकोबाराय शेवटी सांगतात की अभिलाषा, लोभ, अपेक्षा या सगळ्यांचा शेवट दुःखातच होतो. म्हणून कन्यादान करा, पण त्याला व्यवहार बनवू नका. मंडळीहो, विचार करा, आपण खरंच काय करतोय? एकीकडे कन्यादान म्हणतो आणि दुसरीकडे त्याच कन्याची किंमत लावतो. हा धर्म आहे की अधर्म? तुकोबारायांनी जे सांगितले ते आजही तितकंच खरं आहे. जिथे व्यवहार येतो ना, तिथं पवित्रता राहत नाही. जिथे लोभ असतो तिथं सुख कधीच टिकत नाही. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या की मुलगी देऊ पण विकणार नाही, कन्यादान करू पण व्यवहार करणार नाही. आणि हीच खरी बदलाची सुरुवात आणि हाच तुकोबारायांचा खरा संदेश. श्रोतेहो, आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला याच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा आम्हाला भेटेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.